नगरपालिका व नगर परिषदेच्या उमेदवारी अर्ज घेण्याचा आज शेवटला दिवस आहे। मात्र अगदी शेवटल्या रात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून धमक्या दिल्याच्या माहिती पुढे आल्या। तशा प्रकारचा दावा पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांनी केला। पण त्यांना विचारलं नेमकं असं काय घडलं, कोणकोणत्या उमेदवारांना आणि कोणकोणत्या नेत्यांनी धमकी दिली। जेव्हापासून आमच्या पक्षाने नगरपालिका नगरपंचायतांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष वगळून आणि भारतीय जनता पार्टीला वगळून तिसरी आघाडी तयार करून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर तेव्हापासून काँग्रेस पक्षाचे नेते काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे लोक इतके अस्वस्थ होते की त्या अस्वस्थ असण्याच्या प्रतिक्रिया आता काल रात्रीपर्यंत आमच्यापर्यंत यायला लागल्या। विशेषतः कामठी विधानसभा मतदारसंघ आणि रामटेक विधानसभा मतदारसंघ ज्या मतदारसंघातनं आमचे लोक आमचा पक्ष कधी निवडणुका लढवत नव्हता, पण यावेळेला तिसऱ्या आघाडीचा प्रयोग केल्यानंतर प्रचंड आम्हाला कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळाला। प्रत्येक ठिकाणी नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकामध्ये आमचे उमेदवार उभे असल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्याची प्रचंड इतकी धास्ती घेतली की काल रात्रीपर्यंत आमच्या उमेदवारांना धमकीवजा फोन यायला सुरुवात झाली। तुम्ही ताबडतोब उमेदवारी अर्ज जर मागे घेतले नाहीत तर तुमचं काही बरं वाईट झालं तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही, अशा प्रकारचे टेलिफोन आमच्या उमेदवारांना यायला लागलेत। त्यामुळं काल रात्रीपर्यंत किमान 50 पैकी किमान 20 उमेदवारांनी आम्हाला फोन केलेत। कुठेतरी नाव तर सांगा, उदाहरण सांगा आणि कोणत्या नेत्यांनी धमकी दिली त्याचं नाव सांगा। जोपर्यंत लेखी तक्रार कुठल्या नेत्याच्या संदर्भामध्ये माझ्याकडे येणार नाही तोपर्यंत कुठल्या नेत्याचं नाव माध्यमांपुढे घेणं उचित ठरणार नाही। त्यामुळे मी जाणीवपूर्वक कुठल्या नेत्याचं नाव घेत नाही, परंतु तुमच्या उमेदवारांचे तर नाव सांगा, कोणत्या नेत्यांना उमेदवारांना धमकीचे फोन आले। आता आमच्याकडे पार्श्वनीमध्ये आमच्या नगरपंचायतचे उमेदवार आहे, त्यांना फोन आलेत। 4-5 उमेदवार आहे, नाव सांगा ना तुम्ही। असे आरोप महोदयाचे आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार तिगरे आहे, ॲडव्होकेट तिगरे, तरुण चेहरा आमचा आहे। त्याला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे पण फोन चाललेत, त्याला काँग्रेसच्या नेत्यांचे पण फोन चाललेत की माघार घे, माघार जर घेणार नसेल तर पुढच्या परिणामाला तू तयार राहा। बहादुरा नगरपंचायतमध्ये ज्या नगरपंचायतमध्ये कधी आम्ही निवडणुका लढवत नव्हतो तिथल्या कार्यकर्त्यांना धमक्या जायला लागल्यात। रामटेकमध्ये कधी आमचं पॅनल लढत नव्हतं। बहादुरात कोणाला धमकी आली? बहादूरला आमचे उमेदवार त्यांना येतं ना, एक गुजर नावाचा आमचा कार्यकर्ता, त्याला धमकी यायला लागल्यात। असे अनेक लोक तुम्हाला नेमकं काय म्हणत आहे सांगता की तुम्ही आज शेवटली तारीख आहे, तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घ्या। उमेदवारी अर्ज जर तुम्ही माघार घेणार नसाल तर पुढचा परिणाम जर काही झाले तर आम्ही जबाबदार राहणार नाही। याची तुम्ही पोलिसात तक्रार करणार आहात? निश्चित जेव्हा आम्हाला जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांकडे लेखी निवेदन आमच्याकडे येईल आम्ही सगळ्यांना सांगितलं की तुम्ही रितसर आता पोलीस स्टेशनमध्ये याच्या तक्रारी करा। कुठे भाजपच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की कुठे राजकीय भांडवल होतं, आम्ही अशा प्रकारच्या धमक्यात दिल्या नाही। भारतीय जनता पार्टी का त्यांच्याच आघाडीमध्ये इतकं वितुष्ट आहे की त्यांचीच माणसं त्यांना सांभाळता येत नाही, कुठेतरी तर त्यांचा अपयश लपवायचा प्रयत्न करतात। तीच परिस्थिती काँग्रेसच्या नेत्यांची आहे। काँग्रेसमध्ये इतका प्रचंड असंतोष आहे की एकमेकाच्या अंगावर जाऊन पडत आहेत, त्यांचेच बंडखोरी त्यांना सांभाळत नाहीत। त्यात आमची तिसरी आघाडी उतरल्यामुळे भाजप असो किंवा काँग्रेस असो यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला यांच्या उमेदवारांना धमकी देण्याचं कारणच नाही, आम्ही मजबूत स्थितीमध्ये। आमच्या तिसऱ्या आघाडीमुळे काही ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीला डॅमेज करतोय, कुठे काँग्रेसला डॅमेज करतोय। त्यामुळे दोन्ही पक्षामध्ये जी असणारी जी अस्वस्थता आहे त्याचा परिणाम झाला आहे की ती माणसं त्यांच्या पक्षाची नेते आमच्या उमेदवारांना डायरेक्ट धमकी देऊन माघार घेण्याकरता प्रयत्न करत आहेत। पोलिसात तक्रार करणार? बिलकुल निश्चित करू। आपण बघू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे उमेदवार आहे त्यांना भाजप आणि काँग्रेसकडनं धमक्या दिल्या जात असल्याच्या तक्रारी पुढे आलेल्या आहे। मात्र या तक्रारीची अजून तरी पोलिसात तक्रार झाली नाही। मात्र जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे हे तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.